नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, श्रावणात अनेक व्रतवैकल्य सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी श्रीकृष्ण जयंती, कृष्ण जन्मोत्सव आपल्या पूर्ण भारतभर किंवा देशभर साजरा केला जातो. श्रावण वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. बघा, श्रीकृष्ण हे श्री विष्णूंचा 8वा अवतार मानले गेले आहेत. यंदा 2024मध्ये 26 ऑगस्ट रोजी कृष्ण जयंती किंवा कृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी ही साजरी केली जाणार आहे. बघा, इथं पंचांगामध्ये सुद्धा 26 तारखेलाच कालाष्टमी ही आहे. त्यामुळे आपल्याला ही पूजा सोमवारच्या मध्यरात्री करायची आहे. खूप कन्फ्युजन आहे, त्यामुळे मी परत तुम्हाला सांगते, ही रविवारी करायची नाही आहे, कारण रविवारी भानुसप्तमी आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी जन्माष्टमी अष्टमी तिथी एकाच दिवशी आल्याने 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3:40 अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:20 अष्टमी तिथी समाप्त होत आहे. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी 3:55 सुरू होईल आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:45 वाजेपर्यंत राहील. त्यामुळे सोमवारच्या रात्रीच आपण ही पूजा करायची आहे, कारण अष्टमी आणि रोहिणी नक्षत्र हे आपल्याला पूजेच्या म्हणजे जन्मकाळाच्या वेळेला लागतं. त्यामुळे कन्फ्यूज अजिबात होऊ नका. तर पहिली अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे, घरच्या घरी पूजा करायची आहे. तर पहिली बघा, काहीही झालं तरी गणपती पूजन हे मेन आहे. त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्या. तुमच्याकडं जे आसन आहे किंवा वस्त्र आहे ते मांडा. त्याच्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्ही ओम गणपते नवा किंवा एक आवर्तन गणपती अथर्व शीर्षाचं म्हणून तुम्ही छान गणपतीची पूजा करून घ्या. त्याच्यानंतर मूर्ती छान पुसून त्याला अष्टगंध, शेंदूर किंवा तुम्ही कुंकू लावा. दुर्वा असेल तर दुर्वा, कुठलंही लाल फूल आणि 5 मण्यांचं वस्त्र हे गणपतीला अर्पण करा. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा कुठलंही तुम्ही फळ हे नैवेद्याला दाखवू शकता. बघा, त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता पंचामृत हे बाळकृष्णांना किंवा कृष्णांना खूप प्रिय आहे. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पंचामृतानेच बाळकृष्णांवरती अभिषेक करा. आता तुम्ही पहिली बाळकृष्णांची मूर्ती धुवून घ्या आणि मग तुम्हाला पुरुष सूक्त म्हणता म्हणता बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या. तेही जमत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हणून तुम्ही अभिषेक घालू शकता. त्याच्यानंतर तो जो अभिषेक किंवा ते जे अभिषेकाचं पाणी आहे किंवा पंचामृत आहे ते एका वाटीमध्ये काढा आणि ते तुम्ही घरातल्यांना तीर्थ म्हणून देऊ शकता. किंवा ज्यांना संतान नाही आहे किंवा जे संतांसाठी इच्छुक आहे त्यांनी किंवा नवरा बायकोंनी हे पंचामृत प्राशन करायचं आहे. त्याच्यानंतर छान तुम्ही जर तुमच्याकडे चंदनाचं अत्तर असेल तर श्रीकृष्णाला चंदनाचं अत्तर खूप प्रिय आहे. त्यामुळे चंदनाचं अत्तर छान लावून घ्या. त्याच्यानंतर अष्टगंध, त्याच्यानंतर कुंकू, त्याच्यानंतर छान तुमच्याकडं जे तुम्ही नवीन कृष्णाचा जे वस्त्र आणलं असेल किंवा कृष्णासाठी जे ड्रेस आणले असतील त्याच्यानंतर ते कृष्णाच्या मूर्तीला परिधान करून घ्या. त्याच्यानंतर छान मुकुट, बासरी, गळ्यातला हार, कंगन हे सगळं छान सजवून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं शंखावरती अष्टगंध लावून शंखाला एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गाय वासरूची सुद्धा पूजा करून त्यांना फूल अर्पण करायचं आहे. बघा, तुम्ही छान सजवून घ्या. सगळी एवढी साधी सोपी पूजा आहे, काहीही जास्त नाही आहे. तुम्हाला जसं डेकोरेशन करायचं आहे तसं फुलांनी, आर्टिफिशियल फुलांनी तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करून घ्या. आता नैवेद्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी नैवेद्यामध्ये लागणार आहे. पहिली म्हणजे दही पोहे, दुसरं म्हणजे पंजिरी ज्याचा व्हिडिओ मी काल टाकला आहे, त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि तुम्हाला पंचामृतसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे. आता माझ्याकडे लोणी इथं नाही आहे, त्यामुळे लोणीसुद्धा ठेवायला विसरू नका. त्याच्यानंतर छान तुम्ही
धूप दीप अगरबत्ती हे सगळं कृष्णांना दाखवून घ्या. आणि बघा आता 12च्या अगोदर तुम्ही ही सगळी तयारी करा. 12पासून तुम्ही छान पूजा करायला लागा, कारण 12 ते 12 पावणे 1पर्यंत म्हणजे 45 मिनटंच, 12 वाजून 45 मिनटं, तर 12 ते पावणे 1पर्यंत आपल्याकडे तेवढा टाईम आहे. तर त्याच्यामध्ये पूजा सेवा अभिषेक हे सगळं झालं पाहिजे आणि पाळणासुद्धा हलवला गेला पाहिजे. तर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा पाळणा हलवायची वेळ येते तेव्हा तुम्हाला जे काही तुम्हाला गाणी येत असतील, जे आपण पाळणा म्हणतो लहान बाळांसाठी, तर तो तुम्ही म्हणा. आणि असं जन्मोत्सव साजरा करा की बघा, आपल्या घरी जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं किंवा बारसं जेव्हा आपण करतो किंवा नवीन बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा किती हर्ष उल्हास असतो, किती आपल्याला आनंद होतो. तसंच आपल्याला इथं हा कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आणि तुम्हाला जे पाळणे येतील ते पाळणे तुम्ही म्हणू शकता. बरेच पाळणे आहेत, तुम्ही इवन यूट्यूबला पण लावू देऊ शकता. तर तुम्हाला मी इथं एक छोटंसं कडवं म्हणून दाखवते. श्रावण अष्टमी देवकी पोटी 8वा पुत्र जन्माला आला. श्रावण अष्टमी देवकी पोटी 8वा पुत्र जन्माला आला. 8वा पुत्र जन्माला आला. सोनूला छकुल्या तो नंदलाला, जो बाळा जो जो रे जो. सोनूला छकुल्या तो नंदलाला, जो बाळा जो जो रे जो. तर असे छान जितके पाळणे येईल तितके तुम्ही 1 2 3 म्हणू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर कृष्णाची आरती म्हणायची असेल तर तीही तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर सगळ्या घरच्या लोकांनी टाळ्या वाजवून जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गीतेचा 15वा अध्याय तुम्ही प्राकृतमध्ये वाचलं तरीही चालेल. आणि तुम्हाला त्यानंतर गीतेची जी 18 नावं आहेत जी नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये आहेत ती तुम्हाला वाचायची आहेत किंवा म्हणायची आहेत. आणि बघा, आता प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते. कोणी ही पूजा रात्रभर ठेवतं किंवा बाळकृष्णांची मूर्ती पाळण्यात रात्रभर राहते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला दूध साखर दाखवून अक्षता टाकून ही पूजा तुम्हाला काढायची असते. किंवा कोणी कोणी काय करतं की अर्धा तासानंतर, म्हणजे जेव्हा आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा करतो त्याच्यानंतर अर्धा तासानंतर ही मूर्ती काढून परत देवघरात त्यांच्या जागी परत ठेवली जाते. तर तुमच्याकडं जशी पद्धत आहे तुम्ही त्या पद्धतीने करा. तुमच्या घरच्या लोकांना विचारा, त्या पद्धतीने तुम्ही करा. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला श्रीकृष्ण जन्मोत्सव हा सोमवारी मध्यरात्री साजरा करायचा आहे. आता ज्यांना जे संतान प्राप्तीसाठी उत्सुक आहे त्यांनी एक माळ संतान गोपाल मंत्र या दिवशी म्हणायचा आहे, जो आहे देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्णम त्वामहम शरणम गतः. हा एक माळ तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे आणि तुमची इच्छा कृष्णांच्याकडं बोलून दाखवायची आहे किंवा बाळकृष्णांना सांगायची आहे. तर या साध्या सोप्या पद्धतीने कृष्ण जन्मोत्सव खूप धूमधडाक्यात साजरा करा. मला नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ किंवा ही पूजा आवडली का? तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.